शेअरिंग इज केअरिंग असं आपण म्हणतो. परंतु कोणती गोष्ट कोणाशी किती लिमिटपर्यंत शेअर करावी यालाही मर्यादा असतात. म्हणजे आता मी आजूबाजूला जेव्हा बघते ना, तर 2 ग्रुप मला बघायला मिळतात. एक अशा मुली असतात लग्न झालेले, जे छोटी-छोटी गोष्ट त्यांच्या माहेरी सांगतात आणि दुसऱ्या अशा मुली असतात, की ज्या काहीच सांगत नाही किंवा लिमिटेड गोष्ट जेवढी घरच्यांना माहीत असावी माहेरकडच्यांना, तेवढंच त्या सांगतात. परंतु ज्या मुली छोटी-छोटी गोष्ट त्यांच्या माहेरी सांगतात ना, तर त्या त्या मुलीच्या माहेरकडचे तिच्या सासरकडच्यांची लग्नाअगोदर जेवढी इज्जत करायची ना, तेवढी ते करत नाहीत. त्यांच्या नजरेत तिच्या सासरकडच्यांबद्दल रिस्पेक्ट तेवढा उरत नाही. आणि ज्या मुली काहीच सांगत नाही किंवा लिमिटेड सांगतात, त्या मुलीचं नातं दोन्ही बाजूला बॅलन्स राहतं. आता याच्यात एक तिसरा ग्रुपही असा येतो, की ज्या मुली काहीच सांगत नाही, त्यांना खूप त्रास होतो आणि त्या काहीच सांगत नाहीत, तर तेही योग्य नाही. त्याच्यामुळे काही गोष्टी शेअर कराव्यात, काही करू नयेत, परंतु कोणत्या करायच्या आणि कोणत्या करायच्या नाही हे समजलं पाहिजे.